नमस्कार, मी योगेश जम्मा, श्री सिद्धेश्वर हायवे सेंटर, मार्केट यार्ड, सोलापूर या ठिकाणी या नावाने माझा पेट्रोल पंप आहे. तर आमच्याकडे एक कस्टमर आलेले आहे, त्यांचं कार्ड आहे एक्स्ट्रा पॉवर कार्ड. तर हा CNG प्रोडक्ट आहे, त्यामुळे इथं स्वॅप करताना काही अडचण येत आहे. तर माझं प्रत्येकाला सांगू, म्हणजे डीलर लोकांना या संदर्भात थोडंफार माहिती देण्यासंदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता माझा सध्या पेट्रोल पंप जो आहे तो पेट्रोल आणि डिझेल हा ऑटोमेशनमध्ये आहे, पण फक्त CNG ऑटोमेशनमध्ये नाही आहे. तर हे कार्ड कशा प्रकारे स्वॅप आपल्या मशीनमध्ये होतो, ऑंगो मशीनमध्ये होतो, या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर हे आहे कार्ड एक्स्ट्रा पॉवर. तर याचा आहे प्रोडक्ट CNG. तर आता या ठिकाणी आपण गेलात, या ठिकाणी मर्चंट म्हणून आपल्याला एक ऑप्शन दाखवतो, त्याच्यावरती आपण क्लिक करायचं. त्यानंतर आपण थोडंफार स्वॅप करायचं. त्या ह्याच्यात आपल्याला ॲडिशनल प्रोडक्ट म्हणून एक हे येत आहे. तर ह्या ॲडिशनल प्रोडक्टला आपण क्लिक करायचं. मग त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट प्रोडक्ट म्हणून येत आहे, त्या ठिकाणी आपण CNG म्हणून आहे ऑप्शन, त्याला क्लिक करायचं. त्यानंतर समजा लमसम आता ह्यांचं CNG ह्यांच्या गाडीत भरलं की बाबा एक 2000 रुपये भरलं. किती किलो आलं? 2000, म्हणजे एक मिनिमम म्हणणं 2000 रुपयाचं 21 किलो 74 पॉईंटपर्यंत ह्यांचं CNG ह्यांच्या गाडीत बसलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण केलं. त्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर कार्ड असेल तर कार्ड, OTP असेल, मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर. आता ह्यांच्याकडे कार्ड आहे, तर हे आपण कार्ड सिलेक्ट केलं आणि कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर आपण ह्याच्यात घातलं CCMS सेल. त्यानंतर त्यांचं जे रीडिंग आहे XYZ, त्यानंतर त्यांचं युजर पिन तो आपण टाकला, जो पासवर्ड म्हणून आपण यूज करतो. त्यानंतर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर जो आहे तो प्रोसीड म्हणून केला आहे की अशा प्रकारे प्रोसेसिंग होत आहे. आणि कार्ड अशा प्रकारे आपण यांचं कार्ड आपण स्वॅप करू शकतो. तर हे आहे ऑफलाईनमध्ये होतं आहे. CNGचं जे पण प्रोडक्ट आहे ते ऑफलाईनमध्ये होतं. तर कसं आहे, खूप लोकांना ह्या कार्डबद्दल किंवा माहिती नाही आहे. मला देखील माहिती नव्हती, परंतु साहेबाकडून आता माहिती झाली. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचं एक काम या व्हिडिओमार्फत मी करत आहे. तर ही माहिती नक्कीच आपल्याला उपयुक्त पडेल. ज्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती CNG आहे, त्या पेट्रोल पंपांना नक्कीच ही माहिती आवश्यक